ठाणे परिवहन सेवेचं तिकीट मेट्रो आणि बेस्टमध्येही चालणार असल्याचं एकच तिकिटावर ठाणेकरांना मुंबई महानगर प्राधिकरण हद्दीत प्रवास करणं सोपं जाणार आहे। पुढील 1 ते 2 महिन्यात ही योजना सुरू होण्याची शक्यता आहे। ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली आहे। ठाण्यातून दर दिवशी सुमारे 10 लाख प्रवासी प्रवास करतात। त्यांचा वेळ वाचवण्याच्या दृष्टीनं एकत्रित परिवहन व्यवस्था करण्यात येणार आहे। मुंबई महानगर प्राधिकरण हद्दीतील सार्वजनिक वाहतूक विविध प्राधिकरणामार्फत चालवली जाते। त्याकरिता प्रवाशाला प्रत्येक वेळी वेगळं तिकीट काढावं लागतं। त्यांचा वेळ वाचावा यासाठी मुंबई वनच्या धर्तीवर ही तिकीट योजना राबवली जाणार आहे। त्यासाठी एक ॲप तयार करण्यात आलं असून मोबाईलवर त्या तिकिटाची सोय केली जाणार आहे। या ॲपला मेट्रो, बेस्ट, नवी मुंबई परिवहन, ठाणे परिवहन, कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन, मीरा भाईंदर आणि वसई विरार महापालिका परिवहन विभाग जोडले जाणार आहेत। प्रवासी ज्या संस्थेचा वापर करेल त्यांना तिकीट हिस्सा मिळणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केले। ठाणे परिवहनकडे बसची संख्या कमी असल्यानं त्याचा ताण वाहतूक व्यवस्थेवर पडतो। त्यामुळे नाईलाजानं ठाणेकर खासगी वाहन वापरतात असं देखील आयुक्त राव यांनी सांगितलं। याबाबत ठाणे परिवहनचे महाव्यवस्थापक बेहरे यांच्याशी संपर्क साधला असता एक ॲप असणार असून त्याचं एक कार्ड देखील प्रवाशांना मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं। त्याची तयारी देखील सुरू करण्यात आली असून या योजनेतील तिकिटांचा मोबदला थेट या योजनेकरिता काढण्यात आलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केले। या योजनेमुळे जास्तीत जास्त ठाणेकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतील असा देखील त्यांनी विश्वास व्यक्त केलाय।